फिजिक्स जमतच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, माझ्या समोर आता एक मुलगा आहे. जस्ट आमचं डिस्कशन झालं. म्हणणं तेच आहे की फिजिक्स सर जमतच नाहीये. स्कोर इम्प्रूव्ह होतच नाहीये. मग मी लगेच म्हणलं, थांब, बस माझ्या समोर, आपण डिस्कस करून पेपर सॉल्व्ह करूया. मी त्याच्याकडूनच पेपर सॉल्व्ह करून घेतलाय, लक्षात घ्या. आणि मला तुम्हाला रिझल्ट दाखवायचंय, अनालिसिस दाखवायचंय. 15 क्वेश्चन्स बरोबर आले. अरे पण 16च फक्त अटेम्प्ट केले होते. अरे पण 34 क्वेश्चन स्किप केले आणि स्किप केले. मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्ही अवघड प्रश्नात गुंतून राहताय. तुम्हाला स्किपच करायला जमत नाही. आणि मग कन्क्लुजन कुठलं आहे? मग कन्क्लुजन काय? की मला फिजिक्स येत नाही. नुसतं प्रश्नाकडे बघत बसणारी मुलं बघितलीत मी. ऑफलाईन जेव्हा टेस्ट घेतो ना, तेव्हा मी सांगतो, "अरे येत नाही ना, दे सोडून, नेक्स्ट क्वेश्चन घे." नेक्स्ट क्वेश्चन घे. आता मी तुम्हाला सांगतो, इथं बघा, पहिला क्वेश्चन जो दिसतोय, आपल्या रँकर्स मधलेच क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, जे 34 क्वेश्चन मी स्किप केले ना, ते सुद्धा प्रश्न आपल्या कोर्स मधलेच आहेत. बाहेरचं काही येऊच शकत नाही. सगळं डिटेल घेतलंय. तुम्हाला फक्त ते व्हिडिओ बघून अभ्यास करायचा आहे. क्लिअरली सांगतो, विचारलंय त्यांनी काय, की फॉरवर्ड बायस डायोड कुठला आहे? ज्याचं लेफ्टचं पोटेन्शियल जास्त आणि राईटचं कमी, तो फॉरवर्ड बायस आहे. अरे हाच फॉरवर्ड बायस आहे. आन्सर आमचं करेक्ट आलंय. करेक्ट आलंय. कुठलं चुकलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. आता मेन मुद्दा काय, की मला प्रश्न उत्तर सोडून द्यायची नाही आहेत तुम्हाला. स्किप करायचं का सोडवायचं हे ठरवायचं आहे. बघा ना, स्किप करणार मी याला. इझी क्वेश्चन आहे. तर कॅल्क्युलेशन लागलं का? नाही. इकडचं पोटेन्शियल जास्त पाहिजे आणि इकडचं कमी पाहिजे. बास, एवढं लॉजिक आहे. पहिला प्रश्न क्लिअर. आता हा प्रश्न बघा. एकाच शिफ्ट मधले मी प्रश्न घेतलेत. तुम्ही 5 मे ची शिफ्ट बघायची. पहिली शिफ्ट त्यातले प्रश्न मी घेतलेत गेल्या वर्षीचे. सुरुवातीची शिफ्ट अवघड असतात. 5 मे ची खूप सुरुवातीची शिफ्ट सोपी असते असं मुलांचं म्हणणं आहे. 19 एप्रिलची सोपी होती. 5 मेचा खूप अवघड होता. अवघड नाहीये. इलेक्ट्रिक फ्लक्स विचारलाय. तुझ्या आतल्या चार्जवर डिपेंड आहे. इथं पण क्यू आहे, इथं पण क्यू आहे, इथं पण क्यू आहे. म्हणजे सेम असणार आहे फ्लक्स. बरोबर आहे आन्सर. स्किप करायचा का सोडवायचा? सोडवायचा प्रश्न. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्किप करायचं. होय, स्किप करायचा हा प्रश्न. तुम्ही मला स्किप कशाला करायचंय? पॅरलल, ऍडिशन, 4 2 6, सेरीज. हो, करा, करा. बरोबर आहे. पण तुम्हाला सांगू का? या प्रश्नाला वेळ लागणार आहे. मी स्किप करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, स्प्रिंग आपल्या कोर्स मधलाच आहे. स्किप करणार नाही, सोडवणार. हा सोडवणार मी. हा प्रश्न सोडवणार. कारण मी तुम्हाला सांगतो, फेजर डायग्राम तुम्हाला माहिती आहे, ई इक्वल्स टू रूट मध्ये काय येणार? ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू टाका ना. 40 चा स्क्वेअर टाका इथं. 50 मधनं 20 करा, 30 चा स्क्वेअर करा. 3, 4, 5. तुम्हाला माहिती आहे 50 व्होल्ट आन्सर येणार आहे. पण मुलांसाठी 110 पण आन्सर आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं? सिरीज आहे. मग याची ऍडिशन नाही रे, इथं फेज डिफरन्स असतो. नाही स्किप केला मी, नाही स्किप केला, लक्षात घ्या, सोडवलाय. अतिशय सोपा प्रश्न आहे. एनर्जीचा फॉर्म्युला आठवा. त्यात -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, त्यात एन सेम आहे रे दोघांना. दोघांच्याही सेकंड ऑर्बिट मग झेड वर डिपेंड आहे. सोडवून बघा. स्किप नाही करणार, ह्याला मी स्किप करणार नाही. हे सगळ्यात सोपं आहे माझ्यासाठी. 30 मिनिट आहे ना, हाफ लाईफ. 90 मिनिटांनंतर विचारले ना, विचारलं का 90 मिनिटांनंतर? अरे ऑब्व्हियसली पहिल्या 30 मिनिटानंतर 1/, शिल्लक राहणार. अजून 30 झाले की 1/4 होणार, आणखी निम्म. नाही, अजून 30 झालं की 1/8 होणार. आन्सर करेक्ट आहे. स्किप करायची गरज नाहीये. अरे एका पेपर मध्ये बघता बघता एवढे प्रश्न सापडले. अरे बघता बघता स्किप करा. कोण वाचणार एवढं? स्किप करायचंय तुम्हाला, लक्षात घ्या. नाही स्किप करायचं. अरे अँड गेट आहे, त्याचं मला आउटपुट ए डॉट मिळतं. ए डॉट बी आहे का इथं? नाहीये. नाहीये. इथं आहे. इथं आहे. मग हे माझं उत्तर का नाही? इट इज फॉलोड बाय नॉट गेट. त्यामुळं बार होणार. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे. मी कॅल्क्युलेशन तरी केलंय का इथं? नाही. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलंय. 50 पैकी 15 ते 20 प्रश्न सोपे असतात रे. त्याला टार्गेट करा. फिक्स 15 ते 20 मार्क मिळवा तुम्ही आणि मग उरलेल्या 35 प्रश्नाला जर वेळ मिळाला तुम्हाला, टाईम मॅनेजमेंट जमली, तर जमणार आहे सगळंच, लक्षात घ्या. तुमचं एलईडी हे माझं चुकलंय. मला ग्रीन लाईटला मी गोळी मारली होती, लक्षात घ्या. पण माझ्या लक्षात आलं एकदम थेरॉटिकल आहे. आता मी एलईडीचा हा पॉइंट करणार म्हणजे करणार. येऊ दे प्रश्न, जमणार आहे, लक्षात घ्या. बघा तुम्ही पण बघा, इथं आपला मार्क गेला होता बरं का. बरं, रिझॉल्विंग पॉवर मी तुम्हाला सांगतो.
डायमीटर इन्क्रीज करा ऑब्जेक्टिव्हची. पुढे ऑब्जेक्टिव्ह आहे. टेलिस्कोप असा मोठा असतो इमॅजिन करा. पुढे ऑब्जेक्टिव्ह आणि डोळ्याजवळ आयपीस असतो. आयपीसची डायमीटर वाढून काय करायचे? मग कुणाची करायची आपल्याला? ऑब्जेक्टिव्हची. लक्षात घ्या. ओके. इथं पोटॅन्शिओमीटर आहे. आता जे क्रॅश कोर्सचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे. पोटॅन्शिओमीटरला स्टेप्स ठरल्यात. नाही थांबा. फॉर्म्युला सीरीजमध्ये सेपरेट पोटॅन्शिओमीटर घेऊन दाखवतो तुम्हाला. स्टेप 1 करंट फाइंड आउट करा E अपॉन R प्लस चा. स्टेप 2 व्होल्टेज फाइंड आउट करा फॉर्म्युला I अपॉन. स्टेप 3 K ची व्हॅल्यू फाइंड आउट करा पोटेन्शियल ग्रेडियंट V अपॉन L. मग E1 इक्वल्स टू KL1 हे ठरलंय. हे ठरलेला पॅटर्न आहे. मग गिवन डाटा बघा. व्हॅल्यू पुट करा. सगळं जमेल. E1 दिलेलं आहे आणि L1 सुद्धा दिलेलं आहे. विचारले लेंथ. मग तुम्हाला E1 इक्वल्स टू के L1 असतं. E1 दिलंय, L1 दिलंय, K काढा. K ची व्हॅल्यू तर पुट करून ठेवा वाटल्यास. पण ह्या स्टेप फॉलो करा. लक्षात घ्या. बॅटरीचा ईएमएफ दिलाय. आर आणि आर दिलंय का बघा. नाही मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. पण K ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मी तुम्हाला सांगतो. आता मला सोडवू द्यायचं नाहीये. तुम्ही सोडवण्याचा आन्सर मला द्या नक्की बरं का. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. 2 इंडक्टर पॅरलल आहेत. मग 1/L1 प्लस 1/L2 करायचं आहे. पण दोन्हीही इक्वल व्हॅल्यू असतील तर फायनल इंडक्टर त्याचा इंडक्टन्स 40 येणार आणि एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एल आय स्क्वेअर. मग एल ची व्हॅल्यू 40 आहे. मग हाफ 40 पण मिली हेनरी आहे 10⁻³ करा. करंट किती आहे? 2.1 चा स्क्वेअर 4 पॉइंट समथिंग येईल. मग बघा 4 चोक 16, 16/2 80, 80च्या आसपास उत्तर आकडा असताना एकच आहे. आन्सर मिळालं लक्षात घ्या. मला सोडवायचं नाहीये मीटर ब्रिज. हे फेज डिफरन्स न्यूमेरिकल आहे. हे सांगतो रॉड. रॉड साठी आपण फॉर्म्युला सीरीज मध्ये व्हिडिओ अपलोड केलाय. त्यातलंच आहे आन्सर. हे ऐक का बघा. तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. हे पण अतिशय सोपं आहे. मर्क्युरीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 असतो. लक्षात घ्या. हे अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो व्हेक्टर सारखा सोपा टॉपिक नाहीये. लक्षात घ्या. ए हा हे दोघं कसे आहेत? परपेंडिक्युलर. मग त्यांचा डॉट प्लॉट घ्या. A × 2 2A मायनस 3B प्लस 4 आणि डॉट प्लॉट 0 आहे ना प्लस 4 -4 करा. एक सायमल्टेनियस मिळेल. एक त्यांनी ऑलरेडी दिले. ए आणि बी फाइंड आउट करा. त्याचा रेशो x/2 दिलाय. एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करा. सिंपल आहे. आता सांगतो. एरर एनालिसिस. एरर एनालिसिस. मी क्लिअरली खरं सांगतोय. मुलं माझ्या समोर बसलेली आहेत. क्लिअरली सांगतो. ते 15 मार्क मिळालेत ना आम्हाला. त्याचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचं राहिलंय. आम्ही जस्ट स्लाइड्स बनवल्या बरं का लक्षात घ्या. पण हा अटेम्प्ट करायचा राहिला होता. किती सोपा आहे मला सांगा बघू. ए साठी पर्सेंटेज 1 आहे. चला ए साठी 1 आहे, बी साठी 2 आहे, सी साठी 2 आहे आणि डी साठी 4 आहे. त्या व्हॅल्यू तुम्हाला फक्त टाकायचे तिथं. फॉर्म्युला असा आहे की x इक्वल्स टू काय फॉर्म्युला बघा x इक्वल्स टू a स्क्वेअर बी क्यूब सी रेज टू 5/2 आहे बरं का आणि डी चा स्क्वेअर आहे. पर्सेंटेज मध्ये मी एरर एनालिसिसचा व्हिडिओ आपल्या रँकर्स मध्ये फ्री ठेवलाय. बघा, बघा वेळ द्या. व्हिडिओ फ्री आहे का चेक करतोय. पुन्हा नसेल तर रँकर्स मध्ये त्याला फ्री ठेवतोय. 15 मिनिटाचा वेळ दिला तुमचा 1 मार्क फिक्स होणार लक्षात घ्या. 1 मार्कलाच येणार आहे. चला इथे 1 व्हॅल्यू पुट करा. म्हणजे थोडक्यात जी पर्सेंटेज आहे त्याला यानं मल्टिप्लाय करा म्हणजे आलं 2. जे पर्सेंटेज आहे त्याला यानं मल्टिप्लाय करा +6. जे पर्सेंटेज याला मल्टिप्लाय करा +5. 2 ला 2 कॅन्सल होणार. यानं याला मल्टिप्लाय करा 8. मग 8 आणि 2 10, 10 5 15, 15 6 21. हा ऑप्शन करेक्ट आहे. बास की बाळांनो बास. मला पेपर सॉल्व्ह करून द्यायचा नव्हता. मला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. कुठलीही शिफ्ट घ्या. 15 ते 20 प्रश्न तुम्हाला जमणार आहेत. होय. तरी अजून यात फ्लुइड मेकॅनिक्स घेतलं नाही आपण. बर्नॉलिस वगैरे आहे ते पण सोपं आहे. ते अजून सिलेक्ट केलं नाही. जरा लेंथी क्वेश्चन होता म्हणून. नाहीतर सगळे प्रश्न तुम्हाला सोपे वाटणार आहेत. तुम्ही फक्त अभ्यास करा. तुम्ही त्या फिजिक्सची भीतीच मनातनं काढून टाका रे. विनाकारण भयानक, भयानक ती भीती निर्माण झाली आहे तुम्हाला. प्रश्न आपले सगळे सोपे आहेत. सगळं सोपं आहे. हे असला चेहरा नकोच आहे. एकदम आनंदी चेहरा हवा आहे मला. ओके आनंदी. मग याचा उपाय एक आहे. हे 15 प्रश्न सोडवायला किती वेळ लागले? आम्ही डिस्कशन करून सोडवलं. डिस्कशन करून सोडवल्यामुळं आम्हाला 20 मिनिटं लागली. त्यात 1-2 कॉल रिसीव्ह केले. केले. म्हणजे मला काय म्हणायचंय 12 मिनिटात मी ते 15 प्रश्न सोडवू शकलो असतो. बघा ना, कुठे कॅल्क्युलेशन नव्हतं. ते मर्क्युरीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, पुन्हा ते एलईडीचा कलर चुकला, पण ते जमू शकतंय पुन्हा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणखीन काय सोपे प्रश्न होते रे? फॉरवर्ड बायस डायोड. अजून कुठलं होतं? कुठलं? फ्लक्सचा एक प्रश्न सोपा होता. एनर्जीचा पण सोपा होता. आता मी तुम्हाला सांगतो, मग हे तुम्हाला जमण्यासारखं आहे लक्षात घ्या. मग तुम्ही सोडवा ना पेपर. सीईटीचे पेपर बघा, मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. बाळांनो, मी असताना घाबरायचं नाही. पहिला तो रँकर्सवरचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही मला माहिती आहे, की तुम्हाला रँकर्स कोर्सच खूप मदत करणार आहे. मग तुम्ही कोर्स अजून देखील पर्चेस करू शकता. वेळ संपलेला नाहीये. ही पहिली शिफ्ट आहे.
अजून पहिला अटेम्प्ट आहे, त्याला 10-15 दिवस आहे, त्यानंतर महिना आहे पुन्हा. सगळं होऊ शकतं. फक्त मनात आणा. ऑल द बेस्ट.